नाशिक रोडला कलानगर येथे शॉर्ट सर्किटमुळे आग. नाशिक रोड येथील जे रोड भागातील कलानगरमधील भक्ती अपार्टमेंट या बिल्डिंगमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागली. स्थानिक नागरिकांच्या प्रसंगावधानाने त्वरित अग्निशामक दलाला, पोलीस यंत्रणेला आणि विद्युत मंडळाला कळवण्यात आल्यामुळे संभाव्य हानी टाळल्या गेली. अग्निशामक दलाने त्वरित दाखल होऊन शीघ्रकृतीने आग आटोक्यात आणली. त्यामुळे सुदैवाने कसलीही हानी झाली नाही. या प्रसंगी नाशिक महानगरपालिका अग्निशामक दलाचे नाशिक रोड केंद्र प्रमुख राजू सोनवणे, वाहन चालक फकीरा भालेराव, रमेश दाते, अभिषेक शिंदे, यश व्यवहारे, सूरज हिरे, सुखदान कुमार यांनी आपलं कर्तव्य चोख बजावलं. यावेळी दक्ष नागरिक यतीन मुजुमदार, शिवाजी थोरात, अमर तल्लम, राघव ताजने, गुरु ताजने, संजय मोरे, नंदू वारुंगसे, डॉक्टर सारंग दराडे, विनोद जेतवानी, डॉक्टर सुनीता टावरे, रामदास हिरे, मनोज भालेराव, वाघचौरे सर, कोल्हे सर, विलास पेखळे आदी नागरिकांनी यथायोग्य सहकार्य केले. कलानगर येथील रहिवासी, सामाजिक कार्यकर्ते, मित्रमेळा संस्थापक कन्नू ताजने यांनी अग्निशामक दल, विद्युत मंडळ आणि नाशिक रोड पोलीस स्टेशनचे कार्य तत्परतेबद्दल आभार व्यक्त केले. भक्ती अपार्टमेंटमध्ये अचानक शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली, परंतु नागरिकांच्या सावधानतेने आणि लगेचच फायर ब्रिगेडला, आपल्या नाशिक महानगरपालिकेच्या फायर ब्रिगेड विभागाला फोन केला असता अतिशय कार्यतत्परता दाखवून त्यांनी ती आग नियंत्रणात आणली आणि सुदैवाने कसली हानी झाली नाही. मी पुन्हा एकदा नाशिक महापालिका, आमचे राजाभाऊ असतील, आमचे सर्व महापालिकेचे कर्मचारी असतील, त्यांचे फायर ब्रिगेड, त्याचप्रमाणे MSCB आणि आमचे पोलीस खात्याचे सगळ्यांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता आमच्या कलानगरमध्ये भक्ती अपार्टमेंटमध्ये अचानक शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आणि सर्वांच्या कार्यतत्परतेमुळे पुढे होणारा अनर्थ, खूप मोठा अनर्थ टळलेला आहे. त्यामध्ये कन्नूभाऊ ताजणे, MSCBचे सर्व कर्मचारी, पदाधिकारी आणि ताबडतोब फायर ब्रिगेडवाले आल्याने हा खूप मोठा अनर्थ या ठिकाणी टळलेला आहे. सगळ्या लोकांना या निमित्ताने एक सावधानतेचा इशारा मिळालेला आहे आणि निश्चितच यावरती कलानगरवासी विचार करतील आणि काम करतील अशी आशा करूया. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.